लाख रुपये हे तुम्हाला तुमच्या खिशातून टाकायचे आहेत. नंतर तुम्हाला साधारणतः 20 गुंठ्याचं जर का तुम्ही केलं स्ट्रक्चर तर ते तुम्हाला बेनिफिशियली किंवा आपण ज्याला काय म्हणतो इकॉनॉमिकली वायबल राहतं. 20 गुंठ्याचं जर का म्हणजे 2000 स्क्वेअर मीटरचं जर का बनवलं तर तुम्हाला ते थोडंसं इकॉनॉमिकली वायबल राहतं. कारण की 10 गुंठे आणि 5 गुंठे केलं तर तुम्हाला ते मार्केटसाठी पाठवणं हे तुम्हाला परवडत होत नाही. कारण तेवढ्यात माल किती निघणार आणि तो तुम्ही बाहेर किती पाठवणार हे तुम्हाला तेवढं जज करू शकत नाही तुम्ही. पण 20 गुंठे गेलं तर तुम्ही साहजिकच इथून तुम्ही पुणे मुंबई किंवा हैदराबादला वगैरे पाठवू शकता. तेवढी क्वांटिटी त्याच्यातून मिळू शकते. ठीक आहे, म्हणजे करताना ते एक विचारात घ्या तुमच्या डोक्यात. आता आपण जे फुलशेतीचं बघतोय तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघतो की आपल्या इथं डिमांड कुठल्या कुठल्या फुलपिकांना म्हणजे मेजॉरिटी जगामध्ये कुठली कुठली फुलपिकं चालतात आणि नंतर भारतामध्ये कुठल्या कुठल्या फुलपिकांना डिमांड आहे याच्यामध्ये पर्टिक्युलरली. ठीक आहे, जनरली फ्लोरिकल्चर क्रॉपचे एक्सपोर्ट कुठं कुठं होतं म्हणजे आपण फुलपिकांना एक्सपोर्टला कुठले कुठले कंट्रीज आहेत हे काय तुम्ही लगेच डोक्यात घेऊ नका. पण एक जस्ट माहितीसाठी सांगतोय वाढल्यानंतर तुमचं बरोबर आहे. तर USA, जपान, नेदरलँड, जर्मनी, UK, फ्रान्स, बेल्जियम, पोलंड हा जनरल पार्टी. नंतर कल्टिवेशनचा आपण जास्त डिटेल बघणार आहे. आणि कुठल्या कुठल्या फुलपिकांना जास्त डिमांड आहे हा जर का भारताचा विचार केला आणि त्या एरियानुसार कुठली कुठली फुलपिकं जास्त करून चालतात. जसं की आपल्याला तुम्ही बघितलं पुणे नाशिकचा बेल्ट बघितला तुम्ही 4 नंबरला तर आपल्याकडे रोज, कार्नेशन, ग्लॅडिओलस किंवा तुमची ऑर्नामेंटल फॉलिएज प्लांट्स ज्याला आपण नर्सरीची पिकं म्हणतो तर ते चांगले याच्यामध्ये चालतात. का तुम्हाला 16 HP ते बाकीच्याचा विचार करण्याची गरज नाही. आता कुठल्या कुठल्या फुलपिकांना जगामध्ये डिमांड आहे जनरली तर रोज, तुलिप, क्रिसॅन्थिमम, तुमचं जर्बेरा, फ्रेझिया, कार्नेशन, लिलियम, ॲल्स्टोमेरिया, ॲरिस आणि जिप्सोफिला. आता हा जो जिप्सोफिला आहे हे जिप्सोफिला रिसेंटली आलेले आहे. हे जे जिप्सोफिला फ्लावर आहे हे रिसेंटली आलेले मार्केटमध्ये. तुम्ही ज्यावेळी एखाद्याला बुके देता बुके तर त्या बुकेमध्ये जेव्हा आपण ॲडिशनल म्हणून पार्टला जे पाठीमागं डुरांटा वगैरे लावतो बघा किंवा गोल्डन रॉड वगैरे लावतो बुक्यामध्ये तर त्या बुक्याला सप्लिमेंटरी म्हणून तुम्ही ॲज अ फिलर मटेरियल म्हणून जिप्सोफिला आता म्हणजे वापरू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या छटा आहेत. जिप्सोफिलामध्ये वेगवेगळ्या छटा आहेत की जे तुम्ही सध्या भरपूर लोक म्हणजे अजून थोडासा लोकांमध्ये अवेअरनेस आलेला नाही परंतु ते क्रॉप चांगलं आहे सध्याचा विचार केला तर. हे जगामध्ये आता भारतामध्ये कुठली कुठली जास्त करून फुलपिकं चालतात इंडियाचा जर का विचार केला तर रोज, अँथोरियम, क्रिसॅन्थिमम, जर्बेरा, दहलिया, कार्नेशन, लिलियम, ग्लॅडिओलस, ऑर्किड, ट्यूबरस ही आपल्याकडे चालणारी जास्त करून फुलपिकं आहेत. पहिली जी तुम्हाला मी सांगितली म्हणजे जिप्सोफिला वगैरे तर ते जगामध्ये चालणार एक जनरल जिप्सोफिला आपल्याकडे पण येतं परंतु त्याचे अजून जे कल्टिवेशन म्हणतो आपण तर ते कल्टिवेशन जास्त प्रमाणात झालेलं नाही आपल्याकडे कारण ते वाढायला थोडंसं याच्यामध्ये स्कोप आहे किंवा टाईम लागेल अजून. आता जेव्हा तुम्ही जर्बेराची लागवड करता हरितगृहामध्ये मिनरल जर्बेराचं कल्टिवेशन टेक्नोलॉजी सेम रहेगी खाली आपकी वैरायटी अलग रहेगी ओपन कंडीशन की. लेकिन ये जो मेजॉरिटी क्रॉप्स है वो ओपन में ज़्यादा सक्सेसफुल नहीं है क्योंकि क्या है हायटेकमध्ये जो आपण फ्लावर क्रॉप घेतो त्याची जी मार्केटची किंमत असते ती 2 गोष्टीवरती डिपेंड असते. एक म्हणजे त्याची स्टेम लेंथ ज्याला आपण म्हणतो की दांड्याची लांबी आणि सेकंड वन इज फ्लावर डायमीटर ज्याला आपण म्हणतो त्या फुलांचा व्यास. ज्यावेळी तुम्ही ओपनमध्ये ह्याचं कल्टिवेशन करायला बघता त्यावेळी त्याची फ्लावर डायमीटर आणि स्टेम लेंथ प्रॉपर कंडिशनमध्ये डेव्हलप होत नाही. बघा मी परत सांगतोय ज्यावेळी तुम्ही ओपन कंडिशनमध्ये हे क्रॉप्स घ्यायला बघता त्यावेळी तुमची स्टेम लेंथ आणि फुलाचा व्यास किंवा डायमीटर हा त्या पद्धतीमध्ये डेव्हलप होत नाही आतमध्ये. त्यामुळे तुम्हाला कल्टिवेशन करताना थोडंसं ओपन जरी असलं तुम्ही थोडंसं जरी वरून कवरिंग केलं तरी तुम्हाला स्टार्टिंगला फायद्याचं होऊ शकते जोपर्यंत फ्लावर सेट होत नाही तोपर्यंत. एनी फ्लावर मेजॉरिटी हाईटेक कल्टिवेशन में हाईटेक अगर ट्राई करते हो ओपन में आपको अगर ग्लैड मतलब ओपन का मेरीगोल्ड हो या आपका मोगरा हो जनरली उसके लिए उसकी ज़रूरत नहीं है. ये मेजॉरिटी हाईटेक का मेन पर्पज़ ही क्या है आपका ऑफ सीजन कल्टिवेशन एनी क्रॉप इन एनी सीजन. आपको अगर मानो कि जरबेरा का फ्लावर आपको थ्रू आउट द ईयर चाहिए मतलब पूर्ण वर्षभर तुम्हाला ते पीक पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी ही टेक्नॉलॉजी. ठीक आहे, आता जरबेराचं जर का तुम्ही थोडंसं कॉस्ट इकॉनॉमिक्स डिस्कस करायला गेलं तर जरबेरासाठी तुम्ही जे हा बेड बनवणार आहे तर त्या बेडची रुंदी हा साधारणतः 60 सेंटीमीटर असली पाहिजे. रुंदी 60 सेंटीमीटर म्हणजे किती आपण म्हणतो 2 फूट. 2 बेडमधलं अंतर डिस्टन्स बिटवीन 2 पाथ हा साधारणतः तुमचं 40 ते 50 सेंटीमीटर पाहिजे. बेडची जी उंची तुमची ही साधारणतः तुमची 1 फूट पाहिजे मिनिमम 1 फूट. जर का पावसाचं प्रमाण जास्त असेल एखाद्या प्रदेशामध्ये रेनी सीझन असेल तर तिथं तुम्ही बेडची हाईट 45 सेंटीमीटरपर्यंत ठेवू शकता ज्याला आपण काय म्हणतो 1.5 फुटापर्यंत 45 सेंटीमीटरपर्यंत तुम्ही तिथं बेडची हाईट ठेवू शकता. हे केल्यानंतर शक्यतो जर का तुम्ही जून जुलैमध्ये कल्टिवेशन केलं
जून जुलैमध्ये प्लांटेशन केलं तर तिथं तुमच्या मर रोगाचं प्रमाण कमी होतं. तसं तुम्ही वर्षभर लागवड करू शकता, परंतु तुम्ही जून जुलैमध्ये लागवड केली तर ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आतमध्ये लागवड करताना ह्याचं जे स्पेसिंग आहे, जे अंतर आहे, तर ते तुमचं 30 बाय 30 सेंटीमीटर, म्हणजे 1 फूट बाय 1 फुटावरती तुम्हाला लागवड करायची. असं जर का तुम्ही केलं तर साधारणतः एका एकरमध्ये तुमची 24,000 ते 32,000 रोपं बसतात, झाडं बसतात. बघा, हे तुम्हाला कॉस्ट इकॉनॉमिक्स काढायचं आहे. एका एकरमध्ये तुमची साधारणतः जरबेराची 24,000 ते 32,000 झाडं बसतात. एक झाड वर्षाला जवळपास 40 ते 45 फुलं देतं. एक झाड जे जरबेराचं आहे, जरबेराचं झाड अगोदर बघून घ्या, नाही का. हे बेड प्रिपरेशन तुम्हाला असं करायचं आहे. हे जरबेराचं सीडलिंग आहे, म्हणजे जरबेराचं रोप आहे जे म्हणतो आपण. या रोपाची किंमत जवळपास असते 38 रुपये. एका रोपाची किंमत किती असते? 38 एका रोपाची. एका एकराला किती रोपं लागतात? 24 ते 25,000. 24,000 मल्टिप्लाय बाय 38 करा. 24,000 गुणिले 38, 9,12,000. 9,12,000. हे फक्त तुमची प्लांटिंग मटेरियलची किंमत झाली, म्हणजे रोपांची किंमत झाली. याच्यामध्ये सध्या लोक ॲज अ पॉट प्लांट म्हणून हे मार्केटिंगमध्ये विकायला. पॉट प्लांट म्हणजे काय? तुम्ही ते कुंडीमध्ये लागवड करायची, झाडाची कुंडीमध्ये लागवड करायची आणि ती कुंडी डायरेक्ट 150 किंवा 200 रुपयाला विकायची. म्हणजे थोडक्यात काय, ते झाड लावून त्याची वर्ष फुलं घेण्यापेक्षा एकदाच झाड लावायचं, त्याला फुलं आणायचं आणि तेच डायरेक्ट 150-200 रुपयाला विकून टाकायचं. एका फ्लावरची, म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं, एका एकराला 24,000 झाडं बसतात. एक झाड वर्षाला 40 ते 45 फुलं देते. म्हणजे फुलांची संख्या किती झाली एका झाडाची एका वर्षाची? 24,000 मल्टिप्लाय बाय 45, 9,60,000. अप टू 3 वर्ष. एकदा लावलेलं झाड हे कंटिन्यू तुमचं 3 वर्ष टिकणार, बरोबर आहे. 9,60,000 जी तुमची एका वर्षातली फुलांची संख्या झाली. एका फुलाची ऑन अँड ॲव्हरेज मार्केटमधली किंमत आहे 250 रुपये. एका फुलाची जी तुमची किंमत आहे, हे तुमचं फुल असतं असं, बरोबर आहे ना. कुठलं फुल आहे? सूर्यफूल. सूर्यफूल नाही ना दिसत, पण सूर्यफुलासारखं दिसतंय ना. का बरेचसे शेतकरी म्हणतात हे सूर्यफूलच आहे म्हणून म्हटलं तुम्हाला, पण सूर्यफुलासारखं दिसतंय ना तुम्हाला. एका फुलाची ऑन अँड ॲव्हरेज मार्केटमधली प्राईस असते 250 रुपये. 250 रुपये किंमत म्हणजे किती झाली तुमची? जी तुमची फुलं आलेत मगाची 9,60,000, 9,60,000 मल्टिप्लाय बाय 250 रुपये किती येते? 9,60,000 गुणिले 250 रुपये किती? 24. ह्याच्या 50% खर्च आणि 50% तुमचा प्रॉफिट. सगळा जो मार्केटचा जो कॉस्ट बेनिफिट रेशो हा तुमचा त्या फुलाच्या ह्याच्यावरती डिपेंड असतो. कशावरती? मार्केट रेटवरती. मार्केट रेट तुमचा 2 वरती गेला, कधी कधी जरबेराचा रेट 50 पैसे पण जातो आणि कधी कधी जरबेराचा रेट 10 ते 12 रुपयापर्यंत जातो. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की कोणतं पीक, नाहीतर तुमचा व्हॅलेंटाईन डे निघून जायचं आणि मग गुलाबाची फुलं फुटायची आणि मग तुम्ही म्हणा आम्हाला परवडत नाही, बरोबर आहे. तर ते प्लॅनिंग तुम्हाला जमलं पाहिजे की कधी फुल लावलं पाहिजे आणि त्याला कधी फुलं आले पाहिजेत. गणपती शक्यतो फुल पिकांना डिमांड कधी असते? व्हॅलेंटाईन डे, गणपती फेस्टिवल, नवरात्र उत्सव, तुमचा ख्रिसमस असेल किंवा तुमचं वेडिंग सीझन असेल, ज्याला आपण काय म्हणतो लग्नसारी असेल, अशा पिरियडमध्ये तुमची फुलं आली पाहिजेत. जसं की नेहमी शेतकरी म्हणतात की आम्हाला हे परवडत नाही. परवडत का नाही? कारण की आपण त्याचं प्लॅनिंग त्या कंडिशननुसार करत नाही. जर का ओपनला एखादं फुल आहे किंवा ओपनला एखादं भाजीपाला पीक आहे, ते जर का मार्केटला आलं आणि त्याच पिरियडमध्ये तुमचं फुल आणि भाजीपाला जर का मार्केटला गेलं, तर तुम्हाला रेट शेतकऱ्या तुमचं जे फुल आहे किंवा तुमचं जे व्हेजिटेबल आहे त्याच्यावरती असा काय ठप्पा असतो का? पॉली हाऊस, शेड हाऊस येतो कुठं? शेतकऱ्याला काय माहीत नाही. शेतकऱ्याला काय, ज्यावेळी ऑफ सीझनला जातं, ज्यावेळी ओपनचा माल तिथं कॉम्पिटिशन करायला नसतो, त्यावेळी जर का तुमचं गेलं तर ज्या तुम्ही सांगाल त्या किमतीला त्या पुढच्याला घेणं बंधनकारक असतं. म्हणजे घ्यावंच लागतं कारण मार्केटमध्ये अवेलेबिलिटी कमी असते. हा मेन पर्पज आहे की ह्याच्यामध्ये. जसं की आम्ही गुलाबाच्या बाबतीत असं म्हणत असतो की गुलाबाचं 40 ते 50% मार्केट हा फक्त आणि फक्त व्हॅलेंटाईन डेज असतो. गुलाबाचं 40 ते 50% मार्केट हा फक्त आणि फक्त व्हॅलेंटाईन डेच असतो. कारण की इतर वेळी आणि त्याचा ॲव्हरेज प्राईस मेंटेन आपण 3 ते 3.5 रुपये करतो. मग मेंटेन म्हणजे व्हॅलेंटाईन डेला 20 रुपयाला फुल गेलं सपोज, 15 ते 20 रुपयाला. आता जरी ते फुल समजा 1.5-2 रुपयाला असलं तर त्याची ॲव्हरेज प्राईस मेंटेन आपली 3.5 ते 4 रुपये होते. आणि फ्लोरिकल्चरमध्ये लोक जास्त का थोडंसं हे घेत नाहीत? कारण की हे थोडंसं जसं तुम्हाला मी मगाशी म्हटलं की ही ह्याच्यामध्ये पेशन्स असणारी गोष्ट पाहिजे. पेशन्स म्हणजे काय? आपल्याला कसं वाटतं आज झाड लावलं की उद्या त्याला लगेच फुलं आली पाहिजेत, पण ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने ठरलेली आणि त्या स्टेजला त्याचं हार्वेस्टिंग झालं पाहिजे. सपोज आता एखादं जरबेराचं फुल आहे, आपण जरबेराचं फूल जेव्हा आम्ही म्हणतो, म्हणजे तुम्ही मगाशी लागवड केली,
ह्याची ज्यावेळी तुम्हाला लागवड करायची बेडमध्ये, तर त्यावेळी ते जे कोकोपीटमधलं जे जरबेराचं झाड आहे, तर त्याच्या 20% पोर्शन तुम्हाला बेडमध्ये लावताना वरती ओपन ठेवायचं आहे. कारण की तुमचं खालचं जे माध्यम आहे मातीचं, जसं तुम्हाला मी सकाळी सांगितलं की फुल पिकांसाठी जे माध्यम लागतं, मातीचं जे माध्यम लागतं, त्याच्यामध्ये 4 घटक असतात: लाल माती, शेणखत, वाळू आणि भाताचं तूस. रेड सॉईल, FYM, सँड आणि राईस हस्क हाच आयडियल सॉईल मीडिया आहे फुल पिकांसाठी. बघा मी परत सांगतोय, नाहीतर तुम्ही काळ्या मातीमध्ये लावचाल, दुसऱ्या कुठल्या तरी मातीमध्ये लावचाल, परत त्याला फुलं नाही आली तर परत नंतर आपण ओढत बसतो. लाल माती, शेणखत, वाळू आणि भाताचा तूस हा आयडियल सॉईल मीडिया आहे की फ्लॉवर कल्टिवेशन तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेसफुली आतमध्ये घेऊ शकता. आता मी तुम्हाला मागाशी जे सांगत होतो की ज्यावेळी हे जरबेराचं झाड आहे, जरबेरा फुलपिकाचं जे झाड आहे, जे तुम्हाला ज्यावेळी प्लांटेशन करायचं आहे, तर त्याचा वरचा साधारणतः 20% पोर्शन तुम्हाला ओपन ठेवावा लागतो. 20% जो वरचा ओपन पोर्शन आहे, का बरं ओपन ठेवावा लागत असेल? 20% ओपन आहे कारण तो जे माध्यम आहे ते तुमचं कोकोपीटचं माध्यम आहे, आणि खाली ज्याच्यामध्ये तुम्ही लागवड करणार आहे ते तुमचं सॉईल मीडियम आहे, म्हणजे मातीचं माध्यम आहे. मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ते झाडे ज्यावेळी कोकोपीटचा जो पोर्शन आहे, तर त्याचा 20% पोर्शन तुम्हाला सुरुवातीला ओपन ठेवायचा आहे आणि 80% पोर्शन हा तुम्हाला जमिनीमध्ये खाली गाडायचा आहे. तर 20% पोर्शन का बरं ओपन ठेवायचं आहे? सपोज पूर्णच्या पूर्ण तुम्ही पोर्शन त्या प्लांटचा जर का खालपर्यंत टाकला सॉईलमध्ये, जमिनीमध्ये, तर काय होईल? पूर्णच्या पूर्ण झाड हे आपण जमिनीमध्ये डीप केलं तर काय होईल? कोण सांगू शकते? सपोज पूर्ण जे झाड आहे ते जर का तुम्ही इथपर्यंत टाकलं आतमध्ये सॉईलच्या मातीमध्ये, जिथून तुमचं जे फुटलेलं आहे ना, पानं फुटलेत, तिथपर्यंत जर का आपण जमिनीमध्ये गाडलं तर काय परिणाम होईल त्या झाडाच्या वाढीवरती? कारण लक्षात ठेवा, खाली जे तुमचं माध्यम आहे हे माध्यम वेगळे आहे. म्हणजे खालचं जे माध्यम आहे तुमचं हे लाल मातीचं माध्यम आहे, ते जे माध्यम आहे ते तुमचं कोकोपीटचं माध्यम आहे, बरोबर आहे. ज्यावेळी एका माध्यमातलं म्हणजे नर्सरीचं रोप आहे पहिलं, ज्यावेळी नर्सरी माध्यमातून तुम्ही रेग्युलर माध्यमामध्ये ते झाड ट्रान्सफर करणार असता, रेग्युलर माध्यमातून ज्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये तो ट्रान्सफर करणार असता, त्यावेळी तुम्हाला त्या दोन्ही माध्यमाचा एकमेकांशी स्पर्श झाला की तिथं तुमचं ते झाड माना टाकतं, म्हणजे नेक रॉटिंग ज्याला आपण म्हणतो. कारण की कोकोपीट आणि रेड सॉईल ते झाड जोपर्यंत सेट होत नाही, ते झाड जोपर्यंत त्या मातीमध्ये सेट होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या झाडाला तिथपर्यंत माती टाकायची नाही. नंतर तुम्ही 1 आठवड्याने त्याला पूर्णपणे माती टाकू शकता, ठीक आहे. लागवड केल्यानंतर सुरुवातीचे 15 दिवस किंवा आठवडा, लागवड केल्यानंतर सुरुवातीचे 1 आठवडा तुम्हाला तिथं झारीनं पाणी द्यायचं आहे. कुठलंही फुलपीक असू द्या, प्लांटेशन नंतर तुम्हाला सुरुवातीचं 1 वीक तुम्हाला झारीनं पाणी द्यायचं आहे, आणि साधारणतः 15 दिवसानंतर तुम्हाला फर्टिगेशन प्रोसेस म्हणजे काय आपण त्याला म्हणतो की खतं देण्याची जी प्रोसेस आहे ही तुमची 15 दिवसानंतर होणार आहे लागवड केल्यानंतर, ठीक आहे. आता जरबेराच्या फुलाची काढणी कशाने करायची, म्हणजे कशाने तोडायचं फुल? जरबेराचं फुल आहे ते झाडाला नंतर कशाने तोडायचं? कुऱ्हाड, हातोडा, चाकू का करवत? कैची? अजून ऑप्शन देतो 4: कुऱ्हाड, हातोडा, चाकू का करवत का सिकेटर? हे तुम्हाला इथं कोणतंही हे वापरण्याची गरज नाही. जस्ट तुम्ही स्लाइटली त्या फुलाला हात लावून फक्त तुम्ही त्याला ते ट्विस्ट करायचे, म्हणजे तुमचं जे फुल आहे, फुल कधी हार्वेस्ट करायचं किंवा फुल कधी काढायचं की ज्यावेळी फुलाच्या दांड्याची लांबी, ज्यावेळी जरबेराच्या फुलाच्या दांड्याची लांबी ही तुमची 45 ते 55 सेंटीमीटर असणार आहे. फुलाचा जो तुमचा डायमीटर आहे किंवा फुलाचा जो व्यास आहे सुरुवातीचा तो 10 ते 12 सेंटीमीटर आहे, आणि फुल काढल्यानंतर तुमचं 8 ते 10 दिवस टिकलं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला काढणी करायची. सुरुवातीला तुमचं हे फुल आलेलं आहे झाडाला, एक डायमीटर तुम्हाला एक जस्ट बघून मोजण्याची गरज नाही, तुम्हाला डोळ्याने बघून समजतं. नंतर फुलाच्या दांड्याची लांबी, खालची जी बाजूची जी पानं आहेत तर ती पानं तुम्हाला दूर करायची आहेत. दूर केल्यानंतर तुम्हाला जस्ट फक्त हाताने त्याला एक स्लाइटली ट्विस्ट करायचं आहे. आपला जो हात आहे फक्त इथं तुम्हाला सिकेटर, चाकू वगैरे वापरण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला त्या झाडाला एक हात पकडायचा, नाहीतर तुम्ही झाड उपटून घ्याल फुलासहित. झाडाला एक हात ठेवायचा आहे. जरबेराचं झाड तुम्ही एकदा लावल्यानंतर कंटिन्यू 3 ते 4 वर्षे एकाच झाडापासून प्रोडक्शन घेऊ शकता. मी काय सांगतो तुम्हाला ऐका, तुम्हाला प्रत्येक वर्षी ते झाड काढण्याची गरज नाही. एकदा झाड लावलं तुम्ही तर तुम्हाला जवळपास 3 वर्षापर्यंत, त्याची इकॉनॉमिकल लाईफ 3 वर्ष, म्हणजे 3 वर्षापासून आपण एकाच झाडापासून कंटिन्यू फुलं घेऊ शकतो आतमध्ये, ठीक आहे. पानं दूर करायची तुम्ही, नंतर तुम्ही हाताने जस्ट ट्विस्ट केलं की ते फुल कटिंग होतं. नंतर त्याला खाली
जेवढी त्याच्या दांड्याची लांबी जास्त तेवढे त्याला मार्केटला व्हॅल्यू जास्त, किंमत जास्त आणि एक्सपोर्टसाठी चांगलं. मोर दॅन 60 सेंटीमीटर तुमचं एक्सपोर्टला चांगलं. हे कट केल्यानंतर त्याला खाली एक तिरका कट द्यायचा आहे कैचीनं. याला एक तिरका कट करून द्यायचा आपण द्यायचा. नंतर एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये तुम्हाला ते ओवून घ्यायचं आहे. प्लास्टिकच्या बॅगमध्ये ओवून घ्यायचं. काही वेळेस आता तुम्ही जर का मार्केटला ॲग्रोन पेपर वाचला किंवा मार्केटला जर विचारलं तर जरबेराची तुमच्या आत्ताची किंमत ही तुम्हाला 30 रुपये किंवा 35 रुपये सांगितली जाते. म्हणजे जरबेराची एका फुलाची किंमत 30 रुपये किंवा 35 रुपये झाली का? जरबेराचा जो फुलांचा बंच असतो तो 10 फुलांचा बंच असतो. तुम्हाला जी पेपरमध्ये जी किंमत आलेली असते किंवा तुम्ही जी टी व्हीवरती ऐकता तर ती किंमत एका फुलाची नसून ती एका बंचची किंमत असते. बघा मी काय सांगतोय, एका बंचची किंमत असते. म्हणजे 30 रुपये किंवा 35 रुपये जर विचार केला तर एका फुलाची किंमत किती झाली? 3 रुपये किंवा 3.5 रुपये, बरोबर ना? तर तसा तुम्हाला लिहिलेलं असतं पेपरमध्ये. हे केल्यानंतर तुम्हाला 10 फुलांचा बंच करायचा आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला रबरने पॅकिंग करायचं आहे आतमध्ये. आणि नंतर मग तुम्हाला ज्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं असतं अशा पाण्यामध्ये तुम्हाला हे बंच पूर्णपणे आतमध्ये ठेवून द्यायच्यात. नंतर तुम्हाला बॉक्समध्ये पॅकिंग करून आतमध्ये तुम्ही हे दूरच्या मार्केटला पाठवू शकता. हे लोकल मार्केटला, डिस्टंट मार्केटला जर का रेट नसला तर तुम्ही आता ह्याला जे मार्केट आहेत जनरली पुणे, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, बेंगलोर, राजकोट इकडे जास्त करून डिमांड आहे. म्हणजे फ्लॉवरचा आपला इथला विचार केला थोडासा तर ठीक आहे. हे बॉक्समध्ये पॅकिंग करून मग तुम्ही पाठवू शकता. ड्युरेशन ऑफ क्रॉप साधारणतः 24 ते 30 महिन्याचा कालावधी असतो. जरबेराचा जर का तुम्ही विचार केला की साधारणतः 2 ते 2.5 महिन्याचा पिकाचा कालावधी असतो, पण आपण जनरली 3 वर्ष पकडतो ह्याचा कालावधी. तुम्ही जर का तळे व दावाडेला आला तर काही काही शेतकऱ्यांनी जवळपास 6-6, 7-7 वर्षाचा पण जरबेरा ठेवलेला आहे एकच ह्याच्यामध्ये. हे असं का? कारण की एक झाड जे तुम्हाला म्हटलं की 40 ते 45 फुलं देते, फुलांची संख्या जरी कमी झाली, वर्ष वाढत जातील तशी फुलांची संख्या तुमची काय अंशी कमी कमी होत जाते. फुलांची संख्या जरी कमी झाली तरी तुम्ही त्याला ठेवू शकता का? कारण की ह्याची प्लांटिंग मटेरियलची किंमत जास्त आहे. एका झाडाची किंमत तुम्हाला किती सांगितली मी? 38 रुपये. कारण तो नवीन प्लांटिंग मटेरियल जेवढा खर्च तुम्ही टाकणार आहे त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला जे जुनं झाड आहे त्यालाच अजून 3-4 वर्ष सांभाळलं तर चांगलं राहतं आहे आतमध्ये. म्हणून तुम्हाला हे जरबेराची लागवड करताना तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. हे अशा वेगवेगळ्या तुम्ही ह्याच्यामध्ये लागवड करू शकता. ह्या जरबेरामध्ये काय अडचण असली तर विचारा, तुम्हाला मी थोडंसं अजून जरबेराचे काही वेगवेगळे फोटो दाखवतो. हे सुरुवातीला तुम्हाला मातीचं माध्यम वगैरे टाकून घ्यायचं असते आतमध्ये. टाकल्यानंतर तुम्ही जे बेड प्रिपरेशन वगैरे करता, हे बेड प्रिपरेशन करताना तुम्हाला त्याच्यामध्ये ते दोऱ्या वगैरे टाकणं गरजेचं. म्हणजे सपोज जसं आपण मागाशी बघितलं स्पेसिफिकेशन की 60 सेंटीमीटरची त्याची रुंदी पाहिजे, डिस्टन्स बिटवीन 2 बेड्समध्ये तुमचं 30 ते 40 सेंटीमीटर पाहिजे, बेडची जमिनीपासूनची जी हाईट्स आहे तर ती जवळपास 1 ते 1.5 फूट पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला ऑपरेशन्स हे वापसा कंडिशनमध्ये करावं लागतं. जसं मी बोललो की याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असणं गरजेचं आहे. अशा वेळी तुम्हाला माप घेऊन ह्या दोऱ्या टाकून तुम्हाला हे मॅन्युअली करावं लागतं. हे अशा पद्धतीने बेड झाल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यावरती रोपं टाकावं लागतात. ही कल्चरल प्रॅक्टिस म्हणजे यामध्ये आपण नंतर ड्रिप लाईन ह्याच्यामध्ये जे इरिगेशन सिस्टीम जे आपण वापरतो तर ते 16 mm ची तुमची लॅटरल वापरतो. म्हणजे आतमध्ये ड्रिपची स्पेसिफिकेशन ज्याचा डिस्चार्ज साधारणतः 2 लिटर पर हावर म्हणजे 2 लिटर पर हावर असतो आतमध्ये. हे वेगवेगळ्या पिकांचे या जरबेराच्या चालणाऱ्या व्हरायटीचे म्हणजे ज्या जाती म्हणतो आपण तर या जातीत पर्टिक्युलरली, कारण बऱ्याचशा वेळेस काय आहे की ह्याच्यामध्ये जे लोक मेजॉरिटी फेल होतात तर त्यांना त्या जातींचं नॉलेज नसतं. कारण मी बरेचसे वेळ बघतो की आतमध्ये कुठला तरी शेतकरी गुलाबाची जात आतमध्ये लावतो, डोबळी मिरचीची ओपनची जात आतमध्ये लावतो, त्याच्यामध्ये त्याला फक्त फ्लावरिंग होतं परंतु त्याच्यानंतर फ्रूटमध्ये कन्व्हर्जन होत नाही आतमध्ये. त्यामुळे या पर्टिक्युलरली या कलरमधल्या जनरली हायटेक कल्टिवेशनमध्ये चालणाऱ्या व्हरायटीज आहेत किंवा जाती आहेत आतमध्ये. प्लांटेशन करतो एकतर समोरासमोर किंवा एकतर आपण म्हणतो की झिगझॅग मेथड.
म्हणजे लागवड एकतर तुम्हाला समोरासमोर करायची किंवा झिगझॅग. शक्यतो झिगझॅग पद्धतीनं जे लागवड करतो आपण तर ती चांगली असते. का? कारण की तुम्हाला पुढं इंटरकल्चर ऑपरेशन करायला किंवा त्या फुलांची काढणी तोडणी करायला सोपं पडतं. हे तिथं होल पाडून घ्यायचे आपल्याला तुम्हाला. नंतर तुम्हाला ही अशी रोपं मिळतात बॉक्समध्ये. ती केल्यानंतर तुम्हाला त्या होल्सपासून टाकून ठेवणं गरजेचं आहे रोपं. लक्षात ठेवा, एका घरामध्ये तुमचे म्हणजे सपोज एक तुमचं क्षेत्र आहे 10 गुंठ्याचं 20 गुंठ्याचं, तर त्याच्यामध्ये शक्यतो सिंगल फ्लावरचीच लागवड झाली पाहिजे, एकाच फुलपिकाची लागवड झाली पाहिजे. सपोज तिथे जर का तुम्ही 2 किंवा 3 फुलपिकांची लागवड केली तर काय होईल? एका जागेमध्ये जर का तुम्ही मिक्स फुलपिकांची लागवड केली तर काय होईल? कठीण जाईल ते ॲडजस्ट करायला. प्रत्येक फ्लॉवरची फर्टिगेशन नीड अलग आहे आणि डिसीजचा फरक पडेल एकमेकांवर. यांनी बरोबर सांगितलं. बरेचसे लोक काय करतात शेतकरी, एक स्ट्रक्चर असतं किंवा एक घर असतं किंवा तुमची एक जागा असते, तिथं काय करतात शेतकरी, 2 बेडवरती जरबेरा लावतात, 2 बेडवरती गुलाब लावतात, 2 बेडवरती झेंडू लावतात, 2 बेडवरती मोगरा, निशिगंध, अशी वेगवेगळी फुलपिकं एकाच जागेमध्ये आपण लावतो. किंवा भाजीपालाचा जर विचार केला, 2 बेड मिरचीचे, 2 बेड काकडीचे, बरोबर आहे, 2 बेड तुमचे वांग्याचे. हे असं करायचं का नसतं? एका जागेमध्ये शक्यतो एकाचीच लागवड का करायची असते? कारण की प्रत्येकाची कीड आणि रोग वेगवेगळे असतात. जर का तुम्ही इकडे गुलाब लावला तिकडे जरबेरा लावला तर ते गुलाबावरली कीड जिरब्यावरती, जिरब्यावरली कीड गुलाबावरती. तसंच प्रत्येकाची पाण्याची आणि न्यूट्रिएंट ज्याला आपण म्हणतो की इरिगेशन आणि फर्टिगेशन हे दोन्हीचं पण वेगळं असतं. तुमचा सोर्स एकच असतो, म्हणजे इरिगेशनची टाकी असेल किंवा तुमचं खताची टाकी असेल ती एकच असते. त्यामुळं तुम्हाला ते करणं डिफिकल्ट पडतं. अशा वेळी तुम्हाला हे करताना लक्षात ठेवायचं आहे की एका स्ट्रक्चरमध्ये शक्यतो एकाच फुलपिकाची लागवड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरं, लागवड ही शक्यतो तुमची एकाच दिवशी झाली पाहिजे. बरेचसे शेतकरी महिनाभर त्यांची लागवड चालते कारण लेबर मिळत नाहीत. लागवड मग काय होतं, पहिल्या ह्याला जेव्हा फुलं संपतात त्यावेळी दुसऱ्याचं फुल सुरू होतं. लागवड ही शक्यतो सर्व फुलपिकांची तुमची एकाच दिवशी झाली पाहिजे, मॅक्झिमम 2 days. जास्तीत जास्त 2 दिवसाच्या आत तुमची सगळीच्या सगळी जी लागवड आहे तर ती लागवड संपणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर का त्याचा कालावधी वाढवला तर तुम्हाला पुढं ते मॅनेजमेंट करायला डिफिकल्ट होतं. कारण तुमचं तेवढं ट्रान्सपोर्टेशन, मार्केटिंग ते तेवढ्या पद्धतीने तुमचा माल निघत नाही मार्केटमधला. हे केल्यानंतर तुम्हाला खाली व्हाईट रूट फुटलेले ते प्लांट लावून घ्यायचे. हे तर बघा, तर सगळे रोपं लावली की लगेच साईडने शॉवरिंग चालू आहे, म्हणजे लगेच पाणी देण्याचं पण प्रोसेस चालू आहे आतमध्ये. ह्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये बेडवरती पण लागवड करू शकता आणि तुम्ही त्याची कुंड्यामध्ये पण लागवड करू शकता आतमध्ये. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टिकी कार्ड बसवणं गरजेचं आहे. स्टिकी कार्ड ज्याला मी म्हणतो की येलो स्टिकी कार्ड आणि ब्ल्यू स्टिकी कार्ड, म्हणजे आतमध्ये पिवळे आणि निळे तुमचे स्टिकी कार्ड म्हणजे चिकट सापळे, तर ते बसवणं गरजेचं आहे की जेणेकरून काय होतं, तुमचं जी भविष्यामध्ये जी कीड येणार आहे तर ती कीड त्याला अगोदर जाऊन चिटकून बसते. फ्युचरमध्ये जी कीड येणार म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा आतमध्ये ते पिवळे दिसले का, इकडल्या साईडला दिसतात आतमध्ये, तर ते पिवळ्या स्टिकी कार्डवरती तो कीटक आहे तो अगोदर जाऊन चिटकतो. नंतर आपल्याला समजतं हायटेकमध्ये रोग दिसो वा न दिसो, कीड दिसो न दिसो, आपल्याला आठवड्यामधून 1 ते 2 फवारण्या आपल्या कंटिन्यू चालू असतात की जेणेकरून फ्युचरमध्ये येणारे कीड किंवा रोग तुमच्या ह्याच्यामध्ये टाळला जातो. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. नाहीतर तुम्ही कीड आल्यानंतर जर का तुम्ही फवारणी सुरू केली तर तुमचा तो बेडच्या बेड पूर्णपणे नष्ट झालेला असतो आतमधला. त्यामुळे तुम्हाला ते सुरुवातीला करणं गरजेचं आहे. आता हे बघा, ज्यावेळी फुलांची काढणी करतोय आपण तर ते फुलं पूर्णपणे पाण्यामध्ये, ही जी बकेट आहे ह्या बकेटमध्ये खाली पाणी ठेवलेलं आहे, तर त्या पाण्यामध्ये खाली डिपिंग केलेलं आहे आतमध्ये. हे बघा, येलो स्टिकी कार्ड हे ॲटोमॅटिक मशीन आहेत, म्हणजे बाहेरच्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे अजून एवढं हे टेक्नॉलॉजी नाही आहे. हे तुमचं पॅकिंग, परत त्याचा पल्सिंग, पॅक. जरबेरामध्ये काय अडचण आहे कोणाला? आपण गुलाबाचं बघणार आहे पण तत्पूर्वी एक व्हिडिओ आहे. व्हिडिओ इंग्लिशमध्ये आहे, परंतु तुम्हाला त्यातले फक्त पिक्चर्स बघायचे आहेत की एक इंटरनॅशनल मार्केट कसं चालतं फ्लावरचं. म्हणजे जसं शेअर मार्केट चालतं ना तुमचं शेअर मार्केट, तसं घड्याळ्याच्या क्लॉक वाईज ते कसं चालतं ते थोडंसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी. यातलं फक्त पिक्चर आणि टेक्नॉलॉजी समजून घ्या, बाकीचं काय समजलं तरी चालते तुम्हाला, कारण मला पण समजलं नाही अजून तो व्हिडिओ. इंटरनॅशनल मार्केटमध्ये कसं टेक्नॉलॉजी किंवा कधी जातं इन्स्पेक्शन कसं होतं थोडक्यात.
the Aalsmeer flower auction begins on Dutch soil. Here in the tranquil fields, and especially in the greenhouses, is where the flowers and plants grow. तुम्ही जर का तळेगाव जर का बघितलं म्हणजे पुण्यामधलं, तर तिथं ह्याच्यामध्ये जे लोक काम करणार आहेत ना, हे मेजॉरिटी जे काम लोक आहेत ही महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामधले लोक आहेत. म्हणजे एम पी, बिहार, बंगाल तिकडली लोक हे करतात. आपले लोक फक्त सुपरविजन करायला असतात. हे ते काढ रे, ते तोड रे, हे हार्वेस्टिंग कर रे, फुलं काढ रे. आपलं आपण मागं कुठे पडतो, आपण कधीच हे स्वतःहून करत नाही. आता तुम्ही बघता हे फॉरेन कंट्रीमध्ये जे ओनर्स आहेत तर ते ओनर स्वतः हार्वेस्टिंग करतात. पण आपल्या लोकांना थोडासा गुलाबाचा काटा टोचला तर आपण लगेच ते सोडून देतो. ते परवडत नाही, ते सक्सेस होत नाही. म्हणजे हा सक्सेस रेट म्हणजे वाढण्यामागचे कारण आहेत तिकडल्या कंट्रीमधले. ते ओनरला एक जरी कीड पडली तर त्याला रात्रभर झोप लागत नाही तिथं. आपल्याला काय म्हणतो ते झाड उपटून टाका, म्हणजे सपोज कीड पडली तर. हे हार्वेस्टिंग बघा कशी तोडणी कशी करतात. These flowers and plants must go as quickly as possible to their destination. To people all over the world, if possible, within 24 hours. काढल्यानंतर 24 तासाच्या आत मार्केटला पोहोचतात ते. The flowers must stay as fresh as possible, so as soon as they've been cut and packed, they're transported directly to Aalsmeer Flower Auction. आपण फ्लॉवर पाठवत नाही, आपणच बसून जातो नाही का. Aalsmeer is the international marketplace for flowers and plants. At the beginning of the 20th century, growers joined forces to become the collective owner of this largest flower auction in the world. The auction is a cooperative, now comprising over 1,000 members. At Aalsmeer, not only flowers and plants from the Netherlands, but from all over the world are bought and sold, so all varieties are available year-round. An important issue for the auction is quality control. One avenue of assuring quality is a testing centre, where studies are conducted on improving the quality and length of life, or vase life, of flowers and plants. The millions of flowers are first placed in enormous refrigerated areas. म्हणजे तिथले जे क्वालिटी इन्स्पेक्टर आहेत तर ते तुमचं फ्लावर त्या क्वालिटीमध्ये नसलं ते रिझल्ट झालं तर तुम्हाला तिथे ते डिस्ट्रॉय करून देत नाही. ते परत आपल्या इथं आणून डिस्ट्रॉय करावं लागतं. म्हणजे त्या क्वालिटीमध्ये तुम्हाला ते करावं लागतं. आणि त्यांना तिथं काय तुमचं कुठलं मीटर वगैरे घेण्याची गरज नाही. ते जस्ट डोळ्याने बघून सांगू शकतात की लगेच एवढे तर हे झालेले असतं त्याच्यामध्ये डेली करून. तेव्हा डिस्ट्रॉय करायचं असलं तरी परत रिटर्न पाठवतो इकडे. The quality inspectors of Aalsmeer Flower Auction determine the final quality. Any comments are mentioned on the consignment note. Then the batch is given a number and the flowers go directly to the auction, which starts at the crack of dawn. Every day, thousands of carts with flowers and plants roll in, single file, into one of the 5 auction halls. At Aalsmeer Flower Auction, there are various ways of trading and auctioning. One part is sold in large batches through futures. But the majority of the plants and flowers changes hands here, in the auction rooms.
transaction is called selling by Dutch auction. The buyer uses a button to choose one of the auction clocks. The auctioneer calls out the origin and quality of the flowers, which appear on the face of the clock. The auctioneer sets the clock in motion. The clock goes backwards from 100 to 1, from the highest to the lowest price. Whoever presses the button first receives the batch at the price listed on the clock at that moment. At Ellesmere Flower Auction, just about everything revolves around the clock. The transactions are settled directly between customer and grower and translated into distribution coupons. The carts with flowers and plants go from the auction halls to the distribution area, and from there they go immediately to the packing rooms and lorries of exporters and wholesalers. The flowers are made into bunches and bouquets and packed in containers and boxes. Every day, thousands of refrigerated lorries take off with flowers and plants to destinations in the Netherlands and far beyond. The major part goes to Western European customers. Shipments outside of Europe are usually sent by plane. Pallets with roses, tulips, carnations, chrysanthemums, freesias, just name it, be for all parts of the world. If possible, the flowers travel from greenhouse to field to vase within 24 hours, around the clock. Because flowers must always be fresh and on time. But once they've arrived, they can take their time to bloom in peace. Or in busyness. It's up to you. आता दुसरं जे बघतो आपण जे जरबेरा कल्टिवेशन झालं त्याच्यानंतर जे बघतोय आपण ते गुलाब लागवड म्हणजे आतमध्ये तुम्ही जे गुलाबाची रोपं लावता त्याच्यामध्ये बरेचशे लोकांचा एक प्रश्न असतो आतमध्ये की ओपन कंडिशनचा जो गुलाब आहे आणि तुम्ही हायटेक कल्टिवेशनमध्ये जो गुलाब घेणार त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? तर ह्याच्यामध्ये मेजर डिफरन्स आहे की ज्या व्हरायटी ज्या तुम्ही जाती आतमध्ये लावता तर त्या लूज फ्लावर आणि कट फ्लावर. प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये ज्या जातींची लागवड आपण करतो ह्या मेजॉरिटी सगळ्या कट फ्लावरमधल्या असतात ज्याला आपण म्हणतो की डच रोजेस. याची जी तुमची प्राईज आहे म्हणजे गुलाबाची जी एका फुलाची जी किंमत ठरणार आहे ती तुमची त्याच्या दांड्याची लांबी आणि फुलाचा डायमीटर, फ्लावर स्टेम आणि तुमचे फ्लावरचं डायमीटर याच्यावरती. मेजॉरिटी आम्ही असं म्हणतो की ज्या गुलाबाचा फुलाची स्टेम लेंथ ही मोर दॅन 60 सेंटीमीटर आहे, 60 किंवा 70 सेंटीमीटरपेक्षा जास्त स्टेम लेंथ किंवा जास्त दांड्याची लांबी असलेला गुलाब हा तुमचा एक्सपोर्ट क्वालिटीसाठी चालतो. आता पर्टिक्युलर आत्ता जो सीझन चालू आहे हा मेजॉरिटी गुलाबाचा सीझन चालू आहे कारण की तुमचा 2 महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन डे आला आहे म्हणजे 14 फेब्रुवारी. तर सध्याचं जे प्लॅनिंग चालू आहे तर त्याच्या दृष्टीनं प्लॅनिंग चालू आहे म्हणजे जे फ्लोरिकल्चर सेक्टरमध्ये जे लोक काम करतात तर ते आत्ता गुलाबाचे बेंडिंग वगैरे जे ऑपरेशन म्हणतो आपण की आता सपोज आता आपण डायरेक्ट कल्टिवेशनचा पार्ट बघतो त्याच्यामध्ये तुम्हाला गुलाबामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशन असतं ते म्हणजे तुमचं बेंडिंग. या गुलाबामधल्या जातींची नावं आहेत म्हणजे जर का तुम्हाला लाल रंगाचं फुल हवं असेल किंवा तुम्हाला पिवळ्या रंगाचं फुल असेल, पांढऱ्या रंगाचं फुल असेल तर या जातींचीच तुम्ही लागवड ह्याच्यामध्ये करू शकता हायटेक कल्टिवेशनमध्ये. जर का तुम्ही दुसरी जात याच्यामध्ये लागवड करायला गेली तर तुम्हाला ते ग्रो होण्यामध्ये याच्यामध्ये डिफिकल्टीज येतील आणि मेजॉरिटी शेतकरी इथंच चुकतात. पॉलिहाऊसची जी जात आहे ते ओपनमध्ये लावतात आणि ओपनची जात आहे ते पॉलिहाऊसमध्ये लावतात कारण त्यांना लॅक ऑफ व्हरायटी नॉलेज. जातींचे जे निवड जसं की तुमचं म्हणजे आपण म्हणतो तुम्ही कुठली कॅप्सिकम लावलेली आहे, कलर कॅप्सिकम ह्यांनी लागवड केलेली आहे अमरावतीमध्ये बरोबर आहे.
तर कलर कॅप्सिकम शक्यतो शेडनेट हाऊसमध्ये सक्सेसफुल नाही आहे. कलर कॅप्सिकम जी सक्सेसफुल आहे ती फक्त आणि फक्त पॉली हाऊसमध्ये सक्सेसफुल आहे. कारण की कलर त्याला डेव्हलप होण्यामध्ये जे काही क्लायमेटिक कंडिशन आहेत म्हणजे तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता, कार्बन डायऑक्साईड, तर त्या शेडनेट हाऊसमध्ये आपण काही आवश्यक प्रमाणात नियंत्रित करतो. त्यामुळे तिथे तुम्हाला कलर डेव्हलपमेंटला थोडासा चान्स म्हणजे आतमध्ये प्रॉब्लेम येतो. तसंच मी तुम्हाला फुल पिकांचं सांगितलं. ज्यावेळी तुम्हाला फ्लावर कल्टिवेशनची लागवड करायची तर त्यावेळी तुम्हाला फक्त आणि फक्त ती पॉली हाऊसमध्ये करणं गरजेचं आहे. शेडनेट हाऊसमध्ये फ्लावर कल्टिवेशन सक्सेसफुल नाही. बरेचसे लोक झेंडू वगैरे लावतात शेडनेट हाऊसमध्ये, पण ते झेंडू लावायला आणि त्याला जी मार्केट प्राईस मिळणार आहे 10 ते 12 रुपये किलो ॲव्हरेज, कदाचित दिवाळी दसऱ्याला 50पर्यंत जाते, परंतु जे 10 ते 12 रुपयाच्या किमतीमध्ये तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट केली तेवढ्यामध्ये तुम्हाला ते परवडत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग करताना मार्केटला रेट कोणता जास्त आहे अशा हिशोबाने तुम्हाला आतमध्ये फुलपिकांची प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. या गुलाबाच्या जातीत की ज्या पर्टिक्युलरली तुम्हाला हायटेकमध्ये चालतात. आता त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्लांटिंग करताना जो तुमचा बेड आहे तर साधारणतः आपण मागाशी बघितलं गुलाबाची 1 एकरला किती झाडं बसतात? गुलाबाची 1 एकरमध्ये किती झाडं बसतात? एका स्क्वेअर मीटरमध्ये साधारणतः 8 झाडं बसतात. गुलाबाची एका स्क्वेअर मीटरमध्ये साधारणतः 8 झाडं बसतात. तर एका एकरला किती झाडं बसतील? 32,000 बरोबर ना? 32,000ची झाडं बसतात. एक झाड वर्षाला तुमचे 30 फुलं देतं. जसं आपण मागाशी जरबेराचं कॉस्ट इकॉनॉमिक्स बघितलं की लागवड केल्यानंतर फुलं किती येणार, मार्केटला किंमत किती मिळणार, तुम्हाला पैसे किती मिळणार आणि तुमचा प्रॉफिट किती आणि लॉस किती. तसं गुलाबाचं जेव्हा आपण कॉस्ट इकॉनॉमिक्स बघतोय, गुलाबाचं एक झाड तुम्हाला वर्षाला 25 ते 30 फुलं देतं. एका एकरामध्ये बसणाऱ्या रोपांची संख्या तुमची 32,000 आहे बरोबर आहे. 32,000 गुणिले 30, 32,000 गुणिले 30 ही झाली तुमची एका वर्षातल्या फुलांची संख्या एका झाडाची, एका एकराची. 32,000 गुणिले 30 किती येते? 9,60,000. एका फुलाची ॲव्हरेज किंमत 3.5 रुपये. एका फुलाची ॲव्हरेज किंमत 3.5 रुपये. ॲव्हरेज म्हणतो मी तुम्हाला. ॲव्हरेजमध्ये व्हॅलेंटाईन डेला वाढणार, इतर दिवशी तुमची परत 2, 2.5, 3 अशी हे राहणार. 9,60,000 मल्टिप्लाय बाय तुमचे 3.5 रुपये, 33 लाख, 32 लाख. ह्याच्यामध्ये 50% प्रॉफिट, 50% तुमचा खर्च. म्हणजे 16 लाख जरी पकडले, 16चे तुम्ही 12 लाखच पकडा, 12चे 10 लाखच पकडा, 10चे 8 लाखच पकडा. 10चे 8 लाख जरी पकडलं तर तुम्हाला महिन्याला 17,000 रुपये झाले. फक्त ह्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला मागाशी उल्लेख केला की याच्यामध्ये आपली लोक स्वतः कष्ट करत नाहीत. ह्याच्यामध्ये दुसरी लोक आणतात आणि त्यांना कष्ट करायला होतात आणि आपली फक्त सुपरवायझर म्हणून ॲक्ट होतात. त्याच्यामुळं कारण जर का तुम्ही लेबरच्या भरोश्यावरती फुलशेती ठेवली तर तो त्याच्या पद्धतीनंच काम करणार आहे. त्याला जर का तुम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 5पर्यंत जर का कामाचं ड्युरेशन दिलं आहे तर तो फक्त दिवस भरवणार आहे. पण ज्यावेळी तुम्ही स्वतः याच्यामध्ये काम करता त्यावेळी ॲज अ ओनर म्हणून तुम्हाला प्रत्येक ह्याची काळजी. जसं की कलर कॅप्सिकममध्ये काय इश्यू काय आहे की ग्रीन कॅप्सिकमच कलर कॅप्सिकम होत असते बरोबर आहे. म्हणजे ग्रीनचाच कलर टर्न होऊन तुमचा कलरमध्ये होत. बरेचसे शेतकरी ही कलर कॅप्सिकम ग्रीन ज्यावेळी होते त्याच वेळी मार्केटला विकून टाकतात, ज्यावेळी ग्रीनचा रेट जास्त असतो त्यावेळी. ज्यावेळी कलरचा रेट डाऊन असतो मार्केटमध्ये आणि ग्रीनचा रेट जास्त असतो अशा वेळी बरेचसे शेतकरी कलरचा रेट म्हणजे ग्रीनचा रेट कलर होऊनच देत नाही, ते ग्रीनमध्येच विकून टाकतात. कारण त्यांना पुढची गॅरंटी नसते मार्केटची की याला कलर कॅप्सिकम. कारण ॲव्हरेज रेट बघितला तुम्ही ग्रीन कॅप्सिकमचा तो तर साधारणतः 20 ते 25 रुपये राहतो आणि कलरचा बघितला तर तो साधारणतः 40 ते 50च्या दरम्यान फिरतो, कधी कधी 30-35पर्यंत पण येतो. पण ॲव्हरेज साधारणतः 40 ते 50पर्यंत कलर कॅप्सिकमला तुम्हाला रेट मिळतो. तसा पाठ ह्याच्यामध्ये नाही आहे. गुलाबामध्ये शक्यतो मार्केट तुमचं स्टेबल राहतं. गुलाबामध्ये शक्यतो मार्केट तुमचं जास्त खाली 1-1.5 रुपये अशापर्यंत जात नाही आहे शक्यतो मेजॉरिटी. ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज रेट हा तुमचा 3, 3.5, 4 या रेटमध्ये फिरत असतो म्हणजे रोजमध्ये. पण इथं आपण जास्त मेहनत घेत नाही. जसं तुम्हाला म्हटलं की ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्लांटेशन करता, आता एक क्राऊन गोल म्हणजे गुलाबामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशन असतं ते म्हणजे बेंडिंगचं. बेंडिंग करताना तुम्हाला ते 45 डिग्रीमध्ये त्याची फांदी फिरवावी लागते. पण आपला शेतकरी ते 90मध्ये फिरवतो ते झाडच तोडतो आणि परत त्याला फुलं फुटत नाहीत. बेंडिंग करताना त्या झाडाचं बेंडिंगचं मेन फंक्शन काय आहे की तुम्ही जे झाडाला खतं आणि पाणी देता तर ते खतं आणि फक्त त्या मधल्या शूटला तुम्हाला डायव्हर्ट झाली पाहिजेत आणि बेंडिंगमुळं त्या झाडाला तुम्हाला दोन्ही साईडनं सपोर्ट मिळाला पाहिजे की जेणेकरून तुमची जी फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी, प्रकाश संश्लेषणाची जी ॲक्टिव्हिटी तर त्याला झाडाची वाढली पाहिजे आतमध्ये. आणि तुमचं जे मेन स्टेम आहे तर त्या मेन स्टेमचं तुमचं स्प्राउटिंग चांगलं झालं पाहिजे किंवा त्याला नवीन ग्रोथ किंवा नवीन फुटवा चांगला आला पाहिजे. हा बेंडिंगचा मेन पर्पज आहे. पण आपल्याकडे शेतकरी उलटं करतो. आता आमचा एक शेतकरी होता, तुम्हाला मी अमरावती दाखवलं तर त्याने बेंडिंग करायला मला फोटो वाटलं तर ते सगळे झाडं तोडून टाकलेत फक्त फांद्यावरच्या.
झाडाला तुम्ही इजा पोहोचवली, लक्षात ठेवा. बेंडिंगमध्ये 90 डिग्रीमध्ये पोहोचवतो म्हणजे झाड फुटत नाही असं नाही, पण तिथं तुम्ही झाडाला त्या इजा पोहोचवता. ज्यावेळी झाडाला इजा पोहोचवता त्यावेळी झाड तुम्हाला तेवढा रिझल्ट तसा देत नाही. 45 डिग्रीमध्ये मूव्ह करणं म्हणजे नक्की काय, फक्त त्याचा शूट तुम्ही 45 डिग्रीमध्ये मूव्ह करून मधला जो वॉटर फ्लो किंवा म्हणजे फर्टिलायझर किंवा खतं जे आहेत ते फक्त मधल्या शूटला पोहोचवणं एवढा त्याचा उद्देश आहे. जसं की आपण भाजीपाला पिकाच्या बाबतीमध्ये त्या झाडाचा शेंडा खुडतो. शेंडा कशासाठी खुडतो आपण? झाड वाढूच नाही, आतल्यातच मारावं. त्याचे साईड ब्रांचेस फुटावेत, बरोबर ना. तुम्ही जे त्याला खत आणि पाणी देणार त्याच्या बाजूची ह्याला वाढ चांगली होईल. तसंच मेन पर्पज ह्याच्यामध्ये बेंडिंगचा आहे. बेंडिंगमुळे तुमचा मधला फूट साधारणतः बेंडिंग केल्यानंतर त्या झाडाला 45 ते 50 दिवसानंतर तुमचं फ्लावरिंग स्टार्ट होतं. लागवड केल्यानंतर ह्याला 3.5 ते 4 महिन्यांनी फुलं येतात. एकदा झाड लावल्यानंतर कंटिन्यू ते झाड तुमचं 5 ते 7 वर्ष टिकतं. जरबेरामध्ये एकदा झाड लावल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यांनी फुलं येतात. ते झाड कंटिन्यू तुमचं 3 वर्षापर्यंत टिकतं. फक्त तुम्हाला 3 वर्ष फुलं काढायचंच काम आहे, खतं पाणी देऊन. गुलाबामध्ये झाड लागवड केल्यानंतर गुलाबाची जी रोपं आहेत ती शक्यतो 2 पद्धतीची रोपं असतात. एक असतं बडिंगचं आणि दुसरं असतं ग्राफ्टिंगचं रोप. शक्यतो बडिंगचं जे रोप आहे, बडिंगचं रोप लावल्यानंतर 3.5 महिन्यानंतर त्याचं 4 महिन्यानंतर फुलं यायला सुरुवात होते. ग्राफ्टिंगचं रोप लावल्यानंतर 3.5 महिन्यानंतर फुलं यायला सुरुवात होते. बडिंगचं रोप आहे ते स्वस्त असतं, ग्राफ्टिंगचं रोप आहे ते महाग असतं थोडंसं. बडिंगचं रोप आहे तुमचं ते स्वस्त असतं, ग्राफ्टिंगचं रोप आहे ते थोडंसं महाग असतं. म्हणजे जर का बडिंगच्या रोपाची तुम्ही किंमत बघितली तर साधारणतः ऑन ॲव्हरेज 7 ते 8 रुपयापर्यंत जाते आणि ग्राफ्टिंगच्या रोपाची किंमत तुमची 12 ते 15 रुपयापर्यंत जाते. एका एकरला 34,000 रोपं, 34,000 गुणिले 15. ग्राफ्टिंगच्या रोपाची किंमत 34,000 गुणिले 7 ते 8 तुमच्या बडिंगच्या रोपाची किंमत. ते रोप कंटिन्यू तुमचं 5 ते 7 वर्षापर्यंत टिकणार आहे. तेच रोप. फक्त गुलाब हे एकच असं फुलपीक आहे, गुलाब हे एकच असं फुलपीक आहे की ज्याला आपण फॉगर्स बसवत नाही, ज्याला आपण मिस्टर्स बसवतो. मिस्टर्स बघितलं सर्वांनी, मिस्टर्स म्हणजे त्याला खालून वरून जसे स्प्रिंकलर फिरतात ना तसं त्याला खालून बेडवरून आपण त्याला भिंगरीसारखं पाणी फिरवतो. गुलाबामध्ये जर का तुम्ही फॉगर्स बसवले, फॉगर्स बसवल्यानंतर फॉगर्समधलं जर पाणी पडलं आणि पाणी जर का त्याच्या पाकळ्यांमध्ये वगैरे गेलं तर त्याच्या पाकळ्या खराब होतात. मिस्टर्समुळं गुलाबामध्ये पावडरी मिल्ड्यू जो रोग म्हणतो आपण, भुरी रोग, भुरी, तर त्या भुरी रोगाचं प्रमाण कमी होतं आणि तुमच्या आतमध्ये आर्द्रता मेंटेन राहते. जर का तुम्ही खाली बेडमध्ये त्याला जर का बसवलं तर आर्द्रता आतमध्ये मेंटेन राहते आणि तुमच्या भुरी रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. म्हणून गुलाब हे एकच फुलपीक असं आहे बघा. तुमचं गुलाब, जरबेरा, कार्नेशन, अँथोरियम, ऑर्किड, बाकीचे जे हे सगळे फुलपीक आहेत त्याच्या तुलनेमध्ये गुलाब हे एकच पीक आहे की ज्याला फॉगर्स कधीही वापरायचे नाहीत. सुरुवातीला फ्लावरिंग स्टेज येण्यापूर्वी म्हणजे कधी 3 ते 3.5 महिन्याचा जो कालावधी फुलं फुटण्याच्या अगोदर त्यावेळी तुम्ही फॉगर्स वापरू शकता. पण एकदा तुमची फुलं सुरू झाली की त्यावेळी तुम्हाला फॉगर्स वापरायचे नाहीत. फॉगर्स वापरले तर तुमच्या पाकळ्या खराब होऊन त्याची क्वालिटी डाऊन होते. हे बेंडिंग केल्यानंतर तुम्हाला 45 दिवसानंतर तुमची फुलं येतात. बेंडिंगचं इम्पॉर्टन्स तुम्हाला मी सांगितलं की त्याचा मेन तुम्हाला डायव्हर्ट फ्लो करणं. आता दुसरं ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ह्याच्यावरती जे स्टेम्स येतात आतमध्ये, तर त्याच्यामधली तुम्हाला नाजूक स्टेम म्हणजे वीक स्टेम निवडायची असते बेंडिंगसाठी. इथं बघा, ही जे तुम्हाला दिसतंय आतमध्ये, तर ते तिथं झाड फांदी मोडलेली नाही, जस्ट तिला ते फक्त मूव्ह केलेली 45 डिग्रीमध्ये. त्याच्यामुळे सगळा त्याचा फ्लो मधल्या स्टेमला जातोय आतमध्ये. बेंडिंग केल्यानंतर जो नवीन फुटवा येतो झाडाला, बेंडिंग केल्यानंतर जी नवीन फुटवा येते, नवीन पालवी येते, तर त्याच्यानंतर त्याला मध्ये जी स्टेम येणार त्याला तुमची बेंडिंगची जे आहेत त्याला पण फुलं फुटतात. तुम्ही ज्या वाकवलेल्या फांद्या आहेत त्याला पण फुलं फुटतात, पण ती फुलं तुम्हाला काढून टाकायची फक्त त्याचं पिंचिंग करून. ती जी फुलं आहेत ती तुम्ही किलोवरती विकू शकता. म्हणजे ज्या फुलाच्या दांड्याची लॅम्बच जास्त नसते पण अशी तुम्हाला काही काही मध्येच फुटतात, साधारणतः 3.5 महिन्यापर्यंत जी फुलं येणार आहेत ती सगळी तुम्ही पिंचिंग करून काढून टाकायची. तर ती जी फुलं आहेत ती तुम्ही किलोने विकू शकता. जे देवाला म्हणजे पाकळ्या वगैरे वाहतो म्हणा आपण असं, किंवा लग्नामध्ये असे ते नवरा नवरीच्या ह्याच्यामध्ये टाकतात बघा मध्ये, किंवा काही काही लोक त्या पाण्यामध्ये टाकतात, अशामध्ये तुम्ही ते 100 ते 120 रुपये किलो त्याला लोक फुलं विकत घेतात. हे न्यू शूट्स म्हणजे बेंडिंग केल्यानंतर जो नवीन त्याला फुटवा फुटतो तर असा फुटवा फुटतो. हे स्टिकी कार्ड जे तुम्हाला मागाशी म्हटलं होतं की ह्याच्यामध्ये तुम्हाला पिवळे आणि निळे स्टिकी कार्ड बसवणं गरजेचं आहे आतमध्ये, की जे तुमचे जे फ्युचरमध्ये जे कीटक म्हणजे पेस्ट अटॅक करणार आहे तर ते सुरुवातीला त्याच्यावरती चिकटली जाते. नंतर त्याच्यावरून तुम्हाला समजतं की भविष्यामध्ये तुम्हाला पांढऱ्या माशीचा अटॅक होणार आहे का, थ्रिप्सचा अटॅक होणार आहे का, माईटचा अटॅक होणार आहे, ते तुम्हाला त्याच्यावरून अगोदर समजू शकतं. आता ह्याच्यामध्ये जे म्हणजे गुलाबाची जी फुलं असतात, गुलाबाच्या फुलामध्ये जो बंच असतो फुलांचा
तर तो 20 फुलांचा बंच असतो. जसं आपण जरबरामध्ये किती फुलांचा बंच बघितला, 10 फुलांचा. तसं गुलाबाची तुम्ही आजची मार्केटची किंमत विचारली जाते तर ते तुम्हाला 120 किंवा 150 रुपये सांगतात. 120 किंवा 150 रुपये म्हणजे एका फुलाची किंमत किती झाली, 12 रुपये. 120 ते 150 रुपये बंचची किंमत असेल तर एका फुलाची किंमत किती झाली, 20 फुलांचा एक बंच आहे, 6 किंवा 7 रुपये, बरोबर ना, ऑन ॲव्हरेज. याचीच किंमत तुमची व्हॅलेंटाईन डेच्या पेडमध्ये 300 ते 350 रुपयेपर्यंत जाते. हा जो बंच आहे तुम्हाला तो 300 ते 350, तो मार्केट ज्यावेळी डाऊन होतो तर तो बंच तुमचा 60-70 रुपयापर्यंत पण येतो. मध्ये कधी 3 रुपये किंमत तर कधी तुमची ती 15 ते 16 रुपये किंमतपर्यंत जातं. आणि त्याच्यावरून आपल्याला ॲव्हरेज मेंटेन प्राईस ही करायची असते आतमध्ये. आत्ता सध्या गुलाबाचा सीझन म्हणजे स्टार्टअप होणार आहे. आणि हे जर का तुम्ही कोल्ड चेंबरमध्ये ठेवलं आतमध्ये तर जवळपास तुमचे 8 ते 10 दिवस फुलं तशीच राहतात. म्हणजे सपोज 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे, तर जे ह्याच्यामधले जे फार्मर्स आहेत ते काय करतात, 1 तारखेपासूनच फुलांची काढणी करून त्याला आतमध्ये कोल्ड चेंबरमध्ये ठेवायला सुरुवात करतात. काही लोक ते दुसऱ्यांची फुलं विकत घेतात ज्यांच्याकडे कोल्ड चेंबर नाही आहे, आणि तो शेतकरी प्रोड्यूस करतोय, तो दुसऱ्यांकडून फुलं विकत घेतो 3-4 रुपयांनी, आणि तोच व्हॅलेंटाईन डेच्या पेटमध्ये कोल्ड चेंबरमध्ये ठेवून तुमची फुलं 10 ते 15 रुपयावरून विकतो. काही लोक कोल्ड चेंबरमध्ये ठेवण्यासाठी 50 रुपये भाड्याने म्हणजे बंचच्या हिशोबाने पण फुलं घेतात, म्हणजे रेंटवरती पण घेतात. जर का तुम्हाला कोल्ड चेंबरमध्ये स्टोरेज करून ठेवायचं असलं तर तुम्ही त्याला रेंटवरती पण ठेवू शकता आतमध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये काय अडचण असली तर विचारा. कुठली फुल पिकं आहेत ज्याला सबसिडी, महत्वाचा म्हणजे तुम्हाला प्रश्न, कोणकोणती फुल पिकं आहेत की ज्याला गव्हर्नमेंट याच्यासाठी सबसिडी देतं. जसं आपण मागाशी बघितलं, जरबेरा आहे. ह्याच्यामध्ये 6 फुल पिकं आहेत की ज्याला गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देणार आहे प्लांटिंग मटेरियलच्या हाताखाली. एक आहे तुमचं गुलाब, जरबेरा, कार्नेशन, अँथोरियम, ऑर्किड आणि लिलियम. या 6 फुल पिकांसाठी गव्हर्नमेंट सबसिडी देते. गुलाब, तुम्ही आत्ता आले उशीर आले का? गुलाबामध्ये आपण त्याला सिलेक्टिव्ह जाती सांगितल्यात, म्हणजे आतमध्ये जे तुम्हाला व्हरायटीचं सिलेक्शन करायचं आहे, रेड कलरमध्ये, येलो कलरमध्ये, व्हाईट कलरमध्ये, या पर्टिक्युलर तुम्हाला ह्याची लागवड करणं गरजेचं आहे आतमध्ये. परंतु हा जो गुलाब आहे हा पर्टिक्युलरली कट फ्लॉवरमधला गुलाब आहे. जो तुम्ही ओपनमध्ये गुलाब लावता, ग्लॅडिएटर वगैरे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये म्हणजे फुलांची साईज जास्त असते, म्हणजे लूज फ्लॉवरसारखं. याच्यामध्ये तुमचे त्या स्टेम लेंथ आणि फ्लॉवर डायमीटर कट फ्लॉवरवरती चालतो. थोडक्यात हा जो गुलाब आहे तुमचा हा पर्टिक्युलरली डेकोरेटिव्ह गुलाब आहे, म्हणजे आतमध्ये तुम्ही बुक्यामध्ये वगैरे जे वापरता. याच्यामध्ये सध्या तुमचे जे कृत्रिम फ्लॉवर्स आलेत, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो प्लास्टिकचे जे फ्लॉवर्स आलेत, तर तो प्रॉब्लेम सध्या भेडसावतोय. त्याच्यामुळे जे फ्लोरिकल्चरचे जे ग्रोवर्स आहेत, फ्लोरिकल्चरची जी असोसिएशन आहे, तर ती याला विरोध करते की तुम्ही प्लास्टिकच्या फ्लॉवर्सवरती बंदी घाला. कारण की तुम्ही जर का आता एखाद्या लग्नाच्या हॉलमध्ये वगैरे गेला, रिसेप्शन हॉलमध्ये गेला, तर तुम्ही जायच्या अगोदर सगळं रेडीमेड डेकोरेशन बनवलेलं असते आतमध्ये, कंटिन्यू तेच डेकोरेशन राहते. जे ॲक्च्युअल फुल पिकांचं जे आहे तर त्याचं डेकोरेशन ह्याच्यामध्ये नसते. त्यामुळे फ्लोरिकल्चर ग्रोवर्स ह्याच्यामध्ये एक ऑब्जेक्शन घ्यायला लागलेत की तुम्ही जे ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर जे फ्लॉवर्स लावतात त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या फुलांना बंदी घालून ही जे रेग्युलर फ्लॉवर्स आहेत त्याला तुम्ही अलाउड करा आतमध्ये. हा मेजर इश्यू झाला. तुमचा जो प्रश्न होता या पर्टिक्युलरली कलर्समधल्या व्हरायटी की त्याला तुम्ही आतमध्ये हायटेकमध्ये चांगल्या पद्धतीने करू घेऊ शकता. जसं आम्ही जरबेराचं मागाशी बघितलं की जरबेरामधल्या जे तुमच्या रेड कलरमध्ये, पिंक कलरमध्ये, व्हाईटमध्ये, येलोमध्ये त्याच जातींची तुम्हाला निवड करणं गरजेचं आहे आतमध्ये. याची काय अडचण असली तर विचारा अजून याच्यामध्ये. जसं फुल पिकांचं तुम्हाला सांगितलं 6 फुल पिकांना, तसंच तुमच्या 9 भाजीपाला पिकांना गव्हर्नमेंट सबसिडी देते. जे नवीन लोक आले त्यांच्यासाठी रेग्युलर तुमचं टोमॅटो, चेरी टोमॅटो, कॅप्सिकम, रेग्युलर मिरची, लाल कोबी, लेट्यूस, ब्रोकोली, मस्क मेलॉन आणि तुमचं कुकुंबर म्हणजे काकडी, या 9 भाजीपाला पिकांसाठी गव्हर्नमेंट सबसिडी देते याच्यामध्ये. आणि 6 फुल पिकांसाठी म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर का तुम्ही ह्याच्यामध्ये वांग्याची लागवड केली, बिटलवांची लागवड केली, कोबीची लागवड केली, फ्लावरची लागवड केली, तर तुम्ही सबसिडीमध्ये बसत नाही, पण तुम्ही ते लावू शकता. पण सबसिडी तुम्हाला मिळणार आहे ती 2 घटकांसाठी मिळेल, स्ट्रक्चर आणि इरिगेशन. म्हणजे तुम्ही जे शेडनेट किंवा पॉलीहाऊस जे बांधणार आहे त्याला तुम्हाला याच्यामध्ये सबसिडी मिळू शकते आतमध्ये. सबसिडी कधी मिळते लक्षात ठेवा. साधारणतः ह्याचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत तर ते साधारणतः जूनमध्ये सुटतात. जूनमध्ये तुम्हाला मागाशी जी वेबसाईट सांगितली तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचं आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 महिन्यांनी
सगळ्यांचे प्रस्ताव आल्यानंतर तुम्हाला त्याचं एक येलवा लेटर मिळतं, लेटर ऑफ इंटेंट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पूर्वसंमतीपत्र. पूर्वसंमतीपत्र मिळाल्यानंतर तुम्हाला मिळाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला काम सुरू करायचं नाही. दुसरं, या वर्षीपासून गाईडलाईन्समध्ये एक तरतूद केलेली की सपोज नागपूर जिल्हा आहे तुमचा, म्हणजे विदर्भ डिव्हिजन आहे, नागपूर डिव्हिजन आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी रिलेटेड पॉली हाऊस करायचं आहे किंवा शेडेड हाऊस करायचं आहे, तर तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये ज्या सेवा पुरवठादार लोकांनी नोंदणी केलेली अशाच कंपन्यांकडून तुम्हाला काम करणं बंधनकारक आहे. बघा मी काय सांगतो तुम्हाला, आत्तापर्यंत असं नव्हतं. ज्या लोकांनी ऑनलाईन सेवा पुरवठादार म्हणजे तुम्हाला ज्यावेळी गव्हर्नमेंट पूर्वसंमती पत्र देणार आहे त्यावेळी गव्हर्नमेंट तुम्हाला त्याच्याबरोबर सेवा पुरवठादारांची यादी देणार आहे की तुम्हाला याच लोकांकडून काम करणं बंधनकारक आहे. ज्यावेळी गव्हर्नमेंट तुम्हाला पूर्वसंमती पत्र देतं त्याचवेळी गव्हर्नमेंट तुमच्याकडून एक पत्र लिहून घेतं, त्याला म्हणतात बंद पत्र. ज्यावेळी तुम्ही पूर्वसंमती पत्र इश्यू करतो त्याचवेळी गव्हर्नमेंट दुसरं लेटर देतं, तर बंदपत्र. बंदपत्रामध्ये असा उल्लेख केला जातो, शेतकऱ्याचं पूर्ण नाव, तुम्हाला त्या कृषी अधिकाऱ्यांनी पूर्णपणे सगळ्या गाईडलाईन्स समजून सांगितलेल्या आहेत, टेक्निकल स्पेसिफिकेशन समजून सांगितलेले आहेत. तुम्ही ज्यावेळी याचं काम सुरू करणार आहे अशा वेळी त्या कृषी अधिकाऱ्यांना बोलवण्याची जबाबदारी तुमची राहील. साईटवरती मटेरियल पाडल्यानंतर बोलवण्याची जबाबदारी तुमची राहील. काम पूर्ण झाल्यानंतर फायनल इन्स्पेक्शनला बोलवण्याची जबाबदारी तुमची राहील. म्हणजे कोणाची राहील? शेतकऱ्यांची राहील. आत्तापर्यंत तसं नव्हतं. आत्तापर्यंत कृषी अधिकारी तुमच्या मागं लागायचे, या बाबा आम्हाला बोलवा, हे करा. आता तुम्ही त्यांना बोलवल्याशिवाय तुमचं काम सुरू करू शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये 2 इन्स्पेक्शन असतात, एक पूर्व इन्स्पेक्शन आणि आफ्टर इन्स्पेक्शन. म्हणजे प्री सँक्शनिंगचं जे पहिलं जी पूर्वसंमतीचं जे इन्स्पेक्शन आहे त्याला 99% म्हणजे वेटेज आहे. 1% जे नंतरचं जे राहतं त्याच्यामध्ये फक्त तुमचं क्षेत्रफळ कॅल्क्युलेशन, एरिया कॅल्क्युलेशनची चेकिंग राहतं. आतापर्यंत काही वेळेस कृषी अधिकारी पूर्ण पॉलिहाऊस बांधल्यानंतर जायचे इन्स्पेक्शनला, आता तसं नाही. तुमचं ज्यावेळी मटेरियल पडतं साईटवरती त्यावेळी जाऊन ते इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला बंद पत्रामध्ये तुम्ही लिहून देताय. दुसरं ते झाल्यानंतर तुम्हाला एक हमीपत्र लिहून द्यावं लागतं. हमीपत्रामध्ये जसं सकाळी उल्लेख केला होता की तुमची मॅक्झिमम मर्यादा 1 एकरची आहे. मॅक्झिमम तुम्हाला 1 एकरापर्यंत करायचं आहे. 1 एकरापेक्षा जर का तुम्हाला अगोदर तुम्ही केलं असलं 20 गुंठ्याचं, तर ते जी तुमची टीम येणार आहे इन्स्पेक्शनला त्या हमीपत्रामध्ये उल्लेख करणं गरजेचं असतं की मी 20 गुंठ्याचं अगोदर केले आणि 20 गुंठ्यासाठी यावर्षी मी प्रस्ताव टाकत आहे आतमध्ये. दुसरं, जी कंपनी तुम्हाला ते उभारून देणार आहे त्या कंपनीकडून पण एक पत्र लिहून घेतलं जातं की मी जे काम आहे मी ते काम नियमानुसार केलेलं आहे, शासनाच्या ॲज पर स्पेसिफिकेशननुसार केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असला तर शासन त्यांना जर का प्रॉब्लेम आढळला तर त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकू शकतं, त्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकू शकतं. आणि शेवटी मग तुम्हाला अंतिम प्रस्तावाबरोबर जसं आपण सकाळी उल्लेख केला की तुमचं 7/12 उतारा, खाते उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स, प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रकल्प अहवाल, हमीपत्र, ट्रेनिंग सर्टिफिकेट, शासनाचे जे अहवाल आहेत दोन्ही, प्रथम मोका तपासणी अहवाल, अंतिम मोका तपासणी अहवाल, त्या सेवा पुरवठादाराचे पत्र, हे जवळपास 17 ते 18 डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला जवळपास 1 ते 2 महिन्यांनी मग अनुदानाची प्रोसेस स्टार्टअप होते. फक्त एक डोक्यातनं काढून टाका की तुम्हाला जे अनुदान आहे हे अनुदान स्ट्रक्चर पूर्ण झाल्यानंतर, ड्रीप पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे आणि लागवडीचं जे अनुदान आहे ते तुम्ही प्लांटेशन केल्यानंतर अनुदान मिळणार आहे. हा ह्याच्यामधला मेजर पार्ट आहे आतमध्ये. जर का ही शेती तुम्ही स्वतः करणार असेल तरच तुम्ही ह्याच्यामध्ये पडा, अदरवाईज तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नका. हे सगळ्यात शेवटी कन्क्लुजन आहे, म्हणजे सारांश आहे सकाळपासून. ही तुम्ही करणार असेल तरच तुम्ही ह्याच्यामध्ये पडा, अदरवाईज तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नका. कारण की ह्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतंय एवढी पॉझिटिव्ह टेक्नॉलॉजीपेक्षा ह्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट भरपूर आहेत. कारण बरेचसे लोक आहेत की जसं तुम्हाला म्हटलं पुण्यामध्ये काही अशी लोक आहेत की ज्यांनी त्याची लागवड केली, ॲक्च्युअल जो तिथं लेबर जो काम करतो दररोज जरी तुमची 5,000 फुलं निघाली असली तर लेबर मालकाला संदेश पोहोचवतो की आज फक्त 500 फुलं निघाली, तो बाकीची लेबरच विकून टाकतोय. कारण त्या मालकाने सगळी रिस्पॉन्सिबिलिटी त्या लेबरवर दिलेली आहे. म्हणजे ही टेक्नॉलॉजी हे जर का तुमच्या घरामधलं कोण भरोसाच असेल तर त्याच्याकडे द्या, अदरवाईज तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये काम करणार असाल तर त्याच्यामध्ये पडा, अदरवाईज ह्याच्यामध्ये पडू नका. कारण इनिशियल कॉस्ट 10 गुंठ्याची जवळपास 15 ते 16 लाखापर्यंत जाते आणि 1 एकराची कॉस्ट जवळपास 45 ते 50 लाखापर्यंत जाते. आणि सबसिडी मिळणार आहे तुम्हाला 1 एकरला ती जवळपास फक्त तुम्हाला 18 लाखापर्यंत सबसिडी मिळणार आहे. पण उरलेला जो खर्च आहे सगळा हा तुम्हाला टाकायचा आहे. शक्यतो मी सांगत असतो की जर ह्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही नेहमी 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक, ह्याच्यामध्ये पेशन्स महत्त्वाचं आहे. दुसरं, तुम्ही हे करणार असाल तर ह्याच्यामध्ये पडा, अदरवाईज पडू नका. आणि तिसरं, मला शासन सबसिडी देणारच नाही अशा हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये पडा तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. शासनाची सबसिडी ही तुम्हाला अल्टिमेट ॲज अ मार्केट किंमत वाढली म्हणून तुमच्या अकाउंटला पडली,
असं गृहीत धरायचं की मार्केटला रेट माझा आज गुलाबाला 3 रुपये होता आणि तो एकदम 20 रुपये झाला आणि अचानक तो पडले म्हणजे सबसिडी जेव्हा अकाउंटला पडते अचानक रेट वाढल्यामुळे ते अकाउंटला जमा झाले अशा हिशोबाने पडला तर तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता. अदरवाईज फक्त शेजारच्याने गुलाब केला म्हणून तुम्ही जर का गुलाब केला तर तुम्ही ह्याच्यामध्ये कधीच सक्सेस होऊ शकत नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. धुळे जिल्ह्यामध्ये एक साक्री तालुका आहे. तिथं एका शेतकऱ्यांनी 3 एकरचं शेडनेट हाऊस केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ढोबळी मिरचीची लागवड केली होती. त्याला पहिल्या वर्षी रेट जवळपास त्या मिरचीचा जो रेट आहे तो रेट जास्त मिळाल्यामुळे त्यांनी पहिल्याच वर्षी ते 3 एकरचं शेडनेट हाऊस नील करून टाकलं. मग त्यांनी परत पुढच्या वर्षी 6 एकराचं शेडनेट हाऊस बांधायला घेतलं. म्हणजे एकाच शेतकऱ्याने किती 9 एकर. त्याच्या गावातल्या बाकीच्या लोकांना वाटलं की ह्याला खूप पैसे मिळतात नाही का. मग गावातले 10 शेतकरी तयार झाले. त्या 10 शेतकऱ्यांनी परत 3-3 एकराचं शेडनेट हाऊस बांधायला घेतलं तिथं. म्हणजे एकाच गावामध्ये जवळपास 40 ते 50 एकर शेडनेट हाऊस विदिन 2 इयर्स म्हणजे 2 वर्षामध्ये एकाच गावामध्ये जवळपास 40 ते 50 एकर शेडनेट हाऊस उभं राहिलं. आता तुम्ही मला सांगा ते उरलेले 10 शेतकरी त्यांना ह्याच्यासारखं मिळेल का? म्हणजे त्यांच्यासारखं प्रोडक्शन मिळणार आहे का आतमध्ये एवढं टाकलं तर? आपलं काय आहे आपण हे प्रॅक्टिकली कधी बघत नाही किंवा कधी करत नाही. काही काही शेतकरी येतात मला म्हणतात की आम्हाला 10 एकराचं पोली हाऊस टाकायचं. अरे बाबा तू 10 गुंठे कर अगोदर. बरोबर आहे. तुम्ही 10 गुंठ्याची ट्रायल घ्या आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये पडा. 10 एकर काही जण असं म्हणतात मला 100 एकरचं प्लॅनिंग करायचं माझ्याकडे 100 एकर लँड आहे. कारण कुठनं तरी त्यांना मनी आलेला असतो व्हाईट ब्लॅक तुमचा काय नाही का तो. पण ह्याच्यामध्ये जो मेजर इश्यू तुम्ही की आतमध्ये 10 गुंठ्याचंच करायला एवढी डिफिकल्ट आहे की तो तुम्ही 10 एकराचं तुम्हाला 10 गुंठ्याचं करायच्यासाठी कारण तुम्हाला त्या डिफिकल्टीज समजतात. लाल माती मिळत नाही, शेणखत मिळत नाही, भाताचं तूस मिळत नाही, बेड प्रिपरेशनला लोक मिळत नाहीत, ते प्रोजेक्ट हँडल करायला लोक मिळत नाहीत. तुम्हाला माहिती आहे आता डिफिकल्टीज काय आहेत. मी ह्या सरांना एक स्वप्नील सरांना एक मी 5 मिनटं तुमच्याशी एक यांचं स्वतःचं एक पॉली हाऊस आहे. यांचं स्वतःचं एक अमरावतीमध्ये पॉली हाऊस आहे. सर आम्ही रामे ते अमरावतीला जेव्हा ट्रेनिंग होतं आमचं तर आम्ही फील्ड व्हिजिटला यांच्या पॉली हाऊसवर घेऊन गेलो होतो. यांचं पॉली हाऊस आहे ते कलर कॅप्सिकम लागवड केली. तर मी यांना एक थोडीशी विनंती करतो की ॲज अ शेतकरी म्हणून ते तुमच्याशी थोडंसं त्यांचे नॉलेज एक्सपिरियन्स शेअर करतील आतमध्ये. एक थोडेसे पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट दोन्ही पण सांगा शेतकऱ्यांसाठी नाही का. आपण फक्त सगळं पॉझिटिव्हच सांगतो करा एवढा खर्च आहे इतक्या वर्षात नील होईल 3 वर्षात नील नंतर तुम्हाला फक्त लाख रुपये घ्यायचे बरोबर आहे. थँक्यू सर. ॲक्च्युली सुरुवात मला वाटतं निगेटिव्हपासून करायला पाहिजे. निगेटिव्ह म्हणजे स्वतःला त्यामध्ये फार लक्ष द्यावं लागतं आणि जसं सरांनी सांगितलं की कोणाच्या भरोश्यावर केलं तर ते फार डिफिकल्ट जाते. कारण की हे ॲडजस्ट होणं कठीण राहते. एक तर तुम्हाला त्यातलं नॉलेज पाहिजे नाही तर तुम्हाला कन्सल्टंट हायर करावा लागतो. ते कन्सल्टंटचे चार्जेस राहतात आणि मार्केटची आयडिया नाही राहत. जसं पहिला प्रॉब्लेम हा व्हेरायटीचाच येतो. कुठली व्हेरायटी लावायची काय लावायची. तर ॲक्च्युली माझं आता 3रं वर्ष आहे. पहिलं वर्ष मी ग्रीन कॅप्सिकम घेतलेली आहे आणि हे मागच्या वर्षी कलर कॅप्सिकम घेतलेली आहे आणि हे 3ऱ्यांदा मी पुन्हा कलर कॅप्सिकमचं प्लांटेशन केलेलं आहे. तर कलर कॅप्सिकममध्ये मेन असं आहे की मार्केटचं खूप थोडं प्रॉब्लेम इनिशियली झाला मला. कारण की याचं मेन मार्केट हे मुंबईला आहे. मुंबई दिल्ली जे पण मेट्रो सिटीज आहेत तिथे. तर जे पण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे आहे आणि ट्रान्सपोर्टेशन टाईम त्यामध्ये जो मटेरियल चांगलं किंवा खराब होऊ शकतं त्याची जबाबदारी आपली राहते शेवटी. कारण की एकदा आपण एका व्यापाऱ्याला माल दिला की त्यानंतर तो विकला किती विकला गेला कसा विकला गेला किती चांगला होता हे सगळं त्याच्या हाती राहतं. त्यामुळे आपल्याकडे फक्त त्याचं प्रोडक्शन चांगलं घेणं एवढंच राहतं. तर एक ट्रान्सपोर्टेशनचा इश्यू विदर्भात मला थोडा वाटला. कारण की मला इथून दिल्लीला माल पाठवायचा राहतो तर खूप प्रॉब्लेम जातो. कारण की आता मी राहतो अमरावतीला तर मला अमरावतीहून पहिले नागपूर पाठवावा लागतो. नागपूरहून दिल्ली असं 3रा दिवस जातो. मुंबईला तसं त्या कम्पॅरेटिव्हली इझी दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला वगैरे पोहोचून जातो. पण मेन फाईट तशीच राहते. कारण की पुणे वगैरे साईडला बरेचसे पॉली हाऊसेस आहे तर त्यांचा माल चांगला फ्रेश वगैरे आणि व्यवस्थित पोहोचतो. आणि बाकी तर मग आता प्रॉब्लेम असतातच त्याला आपण काही करू शकत नाही. तर ओपनपेक्षा मला तर तसं बेटर वाटलं. कारण की प्रोडक्शनमध्ये फार जास्त क्वांटिटीमध्ये जास्त येतं. जसं ओपनमध्ये समजा मी शिमला लावली तर ती जवळपास 6 महिने वगैरे चालेल. आणि हे जे आपलं पॉली हाऊस वगैरे आहे त्यामध्ये 9 ते 10 महिने पीक चालतं आणि प्रोडक्शनही बरंच येतं. जवळपास जेव्हा मी ग्रीन घेतली होती तर मला पूर्ण 9-10 महिन्यात 52 ते 55 टनपर्यंतचं उत्पादन झालेलं होतं. तेच आपण जर ओपनमध्ये घेतलं तर बरंच कमी येईल आणि रोगाचं प्रमाण वगैरे ओपनमध्ये थोडं जास्तच राहतं.
तर या सगळ्या हिशोबाने पॉलिओस मला थोडं बेटर वाटतं. फक्त सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वतः मेहनत करावी लागेल आणि बाकी आहेच मग. ठीक आहे. म्हणजे विदर्भ डिव्हिजनमध्ये जे ॲग्रिकल्चर ऑफिसर लोकांना जे ट्रेनिंग दिली जातात कृषी अधिकाऱ्यांना तुमच्या याच्यासाठी, म्हणजे तुमची जी शेडनेट किंवा पॉलिओस बांधली जातात त्यांच्यासाठी जे ट्रेनिंग होतात, तर ते रामेती नागपूर म्हणून एक बऱ्याचशा लोकांना माहीत असेल बघा. तर ते रामेतीचे कांगो सर म्हणून आलेत आपल्याकडं. तर हे थोडक्यात तुम्हाला जर का विदर्भामध्ये आपल्याला ही शेडनेट किंवा पॉलिओस टेक्नॉलॉजी करायची असेल तर एक सरांना मी विनंती करतो की सर लकीली आले तर एक 2 मिनटं फक्त लोकांशी शेअर करावं. हे आपल्या इथं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला आहेत आणि रामेती नागपूरला ॲग्रिकल्चर ऑफिसर लोकांची सर ट्रेनिंग देतात. आपल्याकडे काय आहेत लकीली ॲक्च्युली माझं सकाळचं एक सेशन होतं, दुपारचं पण सेशन होतं, पण दुपारच्या सेशनचे जे दुसरे सर होते तर ते आले नाहीत म्हणूनच मीच तुमच्याशी कंटिन्यू केले. तोपर्यंत मी तुम्हाला पण कोणाला जर का बोलण्याची इच्छा असली तर तुम्हाला इथं संधी देतो थोडीशी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रामेती नागपूर येथे ॲग्रिकल्चर सुपरवायझर म्हणून काम करतो आहे आणि त्या ठिकाणी विविध विषयाचे प्रशिक्षण त्या ठिकाणी आयोजित करण्यात येतात. त्याच्यामध्ये आमचे जे कर्मचारी आहे, कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक यांना जे काही विषय आहे, ज्या काही योजना आहेत त्याचं संपूर्ण असं मार्गदर्शन त्या ठिकाणी देण्यात येते. पर्टिक्युलरली पॉली हाऊस, शेडनेट हाऊस, त्याच्यामधलं लागवड तंत्रज्ञान, ज्यासाठी आम्ही प्रत्येक प्रशिक्षणाच्या वेळेस श्री हेमंत जगताप साहेबांना त्या ठिकाणी बोलवत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या जे क्षेत्रीय कर्मचारी आहे त्यांना आपण देत असतो. आपल्या पर्टिक्युलरली आपल्या भागात जर म्हणायचं झालं तर पॉली हाऊस आणि ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस हे काही फार मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आहे किंवा शेतकऱ्यांमध्ये त्याच्यामध्ये जो सक्सेस रेट आहे हा अत्यंत कमी आहे. कारण की एक तर त्याच्यामध्ये त्याचं जे काही तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञानाची अंमलबजावणी आपल्या इथल्या शेतकरी बरोबर करत नसल्यामुळे बरेचसे जे काही पॉली हाऊस किंवा शेडनेट हाऊस आपल्या इथं तयार झालेले आहे ते बऱ्याचपैकी सक्सेस झालेलं नाही आहे. याच्यामध्ये त्याच्यामधल्या ज्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहे किंवा आता जगताप साहेबांनी सकाळीपासून जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या इथला शेतकरी काही ते इम्प्लिमेंटेशन करत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या जे सक्सेस आहे तो अत्यंत कमी आहे. परंतु काही लोक असे आहेत, जसं माझ्या भागात खडगावमध्ये जवळपास 9 पॉली हाऊस झालेले आहे. त्या ठिकाणी जरबेराचं प्रोडक्शन फार मोठ्या प्रमाणात घेऊन राहिलेले आहे. त्याच्यापैकी जवळपास 4 ते 5 शेतकऱ्यांचं अजूनही सक्सेस आहे आणि ते पॉली हाऊस त्यांचं सुरू आहे. ते जरबऱ्याचं प्रोडक्शन घेतात आहे. आपल्या इथे जरबऱ्याचाच फार मोठ्या प्रमाणात जे काही पॉली हाऊस आहे त्याच्यामध्ये जरबऱ्याचीच लागवड होत आहे. बाकी काही इतर फुल पिकं किंवा भाजीपाला पिकाची लागवड त्याच्यामध्ये होत नाही आहे. परंतु कृषी विभागाची याच्यामध्ये योजना आहे आणि जर युवा शेतकरी जर याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व झाले आणि त्यांनी जर ह्या योजनेचा लाभ घेतला तर त्यांना याच्यामध्ये शासनाची सबसिडी आणि एक चांगला लाभ याच्यातून मिळू शकते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समोर धन्यवाद सर. माझा नाव आणि मोबाईल नंबर घ्या जे नवीन लोक आलेत सकाळपेक्षा त्यांना, म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला शेडनेट पॉली हाऊस जर का करायचं असेल, शासनाला जर का प्रस्ताव सादर करत असेल, त्याच्यामध्ये काही डिफिकल्टीज असतील ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा सबसिडी किती मिळणार आहे तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझं नाव आहे हेमंत जगताप. माझा मोबाईल नंबर आहे 82 75 37 10 82 82 75 37 10 82. हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. तुम्ही मला काही म्हणजे शेडनेट पॉली हाऊस, व्हेजिटेबल, फ्लोरिकल्चर कसली जरी अडचण आली भविष्यामध्ये तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता.